अण्णा हजारेंवरचा विश्वास का उडाला? अण्णा हजारेंची मोठी आंदोलनं उपोषणं काँग्रेस विरोधातच का? दलित मागास घटकांचे प्रश्न अण्णांच्या अजेंड्यांवर का नसतात? मणिपूर ईव्हीएम सारखे राष्ट्रीय मुद्दे अण्णा का उचलत नाहीत? अण्णा हजारे सोयीनुसार आंदोलन का करतात? 2014 पासून अण्णा हजारे शांत का झाले? 2011 पासून अत्यंत आक्रमकपणे भ्रष्टाचाराविरोधात अण्णा हजारेंनी रान पेटवलं होतं. संपूर्ण देशच अण्णा हजारेंसोबत पेटून उठला होता असं चित्र माध्यमांनी रंगवलं होतं. त्याचा परिणाम व्हायला मधली 3 वर्ष गेली आणि भारतीय जनता पक्ष सत्तेत आला. त्यानंतर अण्णा हजारेंची आंदोलनं कमी होत गेली. अधूनमधून सोयीनं आंदोलनं उपोषणं करणं, माध्यमांसमोर येणं असं सगळं अण्णा हजारेंचं सुरू असतं. काल परवा अचानक पुन्हा माध्यमांसमोर आले ते दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरच. त्यामुळं अण्णा हजारेंची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. नमस्कार, मी जान्हवी जाधव. मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे. 5 एप्रिल 2011 रोजी सक्षम लोकपाल विधेयकाच्या निर्मितीसाठी अण्णा हजारेंनी सहकाऱ्यांसोबत दिल्लीत उपोषणाला सुरुवात केली. हे उपोषण म्हणजे एक मेगा इव्हेंटच होता. त्याची चर्चा आंतरराष्ट्रीय स्तरावरही झाली. अण्णा हजारेंनी सुरुवातीपासूनच काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षांना आंदोलन उपोषणाच्या माध्यमातून टार्गेट केलं. उदाहरण म्हणून पाहायचं झालं तर 2011 मध्ये तत्कालीन केंद्रीय कृषी मंत्री शरद पवारांना एका व्यक्तीनं मारलेली थप्पड आणि त्यावर अण्णा हजारेंनी दिलेली ही एक प्रतिक्रिया पुरेशी आहे. शरद पवार को दिल्ली में शरद पवार को थप्पड़ मारा गया. अण्णा म्हणाले की एक ही मारा क्या. दिल्ली निवडणुकीच्या निकालानंतर केजरीवाल यांच्या विरोधात कुमार विश्वास आणि स्वाती मालीवाल यांचा राग स्वाभाविक होता. कारण कुमार विश्वास यांना राज्यसभेची उमेदवारी मिळाली नाही, तर आपल्याच खासदार स्वाती मालीवाल यांना तत्कालीन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या शासकीय निवासस्थानी मिळालेली अपमानास्पद वागणूक ही कारण होती. मात्र अण्णा हजारेंनी या निकालानंतर केजरीवाल यांच्या विरोधात टीका करण्यामागचं लॉजिक कळालेलं नाहीये. अर्थात अण्णांच्या 2011च्या आंदोलनानंतरच त्यांच्या काही सहकाऱ्यांनी आम आदमी पक्षाची स्थापना केली. या सहकाऱ्यांनी जाणीवपूर्वक म्हणा की अण्णांनी स्वतःला पक्षापासून दूर ठेवलं होतं हे दोघांनाच माहिती. मात्र त्यानंतर आपने राजकारणात चांगली झेप घेतली, तर दुसरीकडे आंदोलनात एकत्र आलेले सर्व सहकारी विभागले गेले. ते आजपर्यंत विभागलेलेच आहेत. केजरीवालांनी नंतर अण्णांकडे ढोकूनही पाहिलं नाही, हे विशेष आहे. काँग्रेस आणि त्यांचे मित्र पक्ष हे सातत्यानं अण्णांच्या अजेंड्यांवर राहिलेले आहेत. नाही म्हणायला अण्णांनी भाजप शिवसेनेच्या काळात छोटी छोटी आंदोलनं उपोषणे केली खरी, पण लगेच माघारही घेतली. दिवंगत RR पाटील यांचं आणि देवेंद्र फडणवीसांचं जाहीरपणे कौतुक करायलाही अण्णा विसरत नाहीत. फडणवीस यांच्या कार्यकाळातच लोकायुक्त कायदा विधानसभेत मंजूर झाला. त्यामुळं अण्णांनी फडणवीसांचं जाहीर कौतुक केलं. पुढे हे रखडल्यानंतर अण्णांचं आंदोलनही थंड बसत गेलं. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर अण्णांनी त्यांना एक पत्र लिहिलं होतं. त्या पत्राची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे मोदींवरही अण्णांनी टीका केली. त्याचाही काही परिणाम झाला नाही. मग अण्णांनी मौन पाळलं. उलट काँग्रेस आणि मित्र पक्षाचं सरकार होतं तेव्हा अण्णांची आंदोलनं बराच काळ चालायची. त्याची चर्चा घडवून आणली जायची. 2014 पासून मात्र अण्णांची आंदोलनं थंड झाली. अण्णा हजारेंवर 2011 मध्ये संपूर्ण देशानंच विश्वास ठेवल्याचं चित्र निर्माण झालं होतं म्हणा, की त्यावर करण्यात आलं होतं असं म्हणा. या विश्वासाला अण्णा हजारेंनी स्वतःच्या कर्तृत्वानं तडा दिलाय. कारण 2011 नंतर देशातला भ्रष्टाचारच संपल्यामुळं अण्णा हजारेंची आंदोलनं बंद आहेत का? बँकांना लाखो कोटी रुपयांना फसवून परदेशात पळून गेलेल्यांविरोधात अण्णा कधी बोलले? देशात सरकारच्या किती मंत्र्यांविरोधात अण्णांनी मोठी आंदोलनं केली? भाजप सरकारच्या किती मंत्र्यांविरोधात अण्णांनी मोठी आंदोलनं केली? महाराष्ट्रासह संपूर्ण देशात ईव्हीएम मशीन विरोधात आवाज उठवला जातोय. अण्णांचं यावर मौन का? अण्णा आंदोलनाचे विषय स्वतः निवडतात की त्याचा कोणी सल्लागार? अण्णांवर विश्वास ठेवून आंदोलनात सहभागी झालेली लोक आता त्यांच्या सोबत आहेत का? ज्या लोकायुक्त कायद्यासाठी अण्णांनी आंदोलन पुकारलं होतं त्याचं पुढे काय झालं? महिला अत्याचार, दलित मागास घटकांवरील अत्याचारांवर अण्णांनी कधीही रोकटोक भूमिका घेतलेली नाही. भूमिका घेणं सोडाच, पण कधी साधा पत्रव्यवहारही सरकारशी केलेला दिसत नाही. दलित मागास घटक अण्णांच्या समाजसेवेच्या व्याख्येत बसत नाहीत का? दिल्लीच्या आंदोलनात समाजातील सर्व घटक सहभागी झाले होते. त्यात दलित मागास घटकही होतेच की.
समाजातील प्रत्येक घटकासाठी काम करणाऱ्याला समाजसेवक म्हटलं जातं. ठराविक वर्गासाठी ठराविकच विषय घेऊन आंदोलन करणारे लाखो करोडो समाजसेवक गल्लीबोळात आहेतच. जे कधीही काम धंदा करत नाहीत, ते स्वतःच्या नावासमोर सर्रासपणे समाजसेवक लिहितात. अण्णांचं मात्र तसं नाही. त्यांना मानणारा मोठा वर्ग त्यांच्या सोबत होता. त्यातच तरुणांचा मोठा पाठिंबा त्यांना होता. मात्र तेव्हाचा तरुण आता परिपक्व नागरिक झालाय. त्यालाही अण्णांच्या सोयीच्या भूमिकाही कळू लागल्या आहेत. त्यामुळे अण्णांनी ईव्हीएम मशीन असो की मणिपूर सारखा विषय असो की दलित मागास घटकांवरील अन्यायाच्या घटना असो, एखादं आंदोलन करून 2014 नंतर गमावलेला विश्वास परत निर्माण करून दाखवावाच. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी मॅक्स महाराष्ट्राला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.